हॅलो एव्हरीवन, राधे राधे. कसे आहात सर्वजण? होप सगळे छान असाल आणि छानच राहायला हवं. तर इथे आम्ही बाहेर आहे. तर तुम्ही म्हणत असाल अगं आता कुठे फिरायला चालली आहेस? तर नाही, आम्ही फिरायला नाही तर एका ठिकाणी चाललो आहे. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठं लाईफचं डिसिजन मी घेतलं आहे, घरी राहण्याचं आणि चिमुताईला सांभाळण्याचं. इट इज नॉट अबाउट की मला काम करायचं नाही किंवा मला माझं करिअर हे नाही ठेवायचं ग्रोथमध्ये. ऑफकोर्स सगळ्या आईला वाटतं की यार काम करावं आणि माझ्या बाळांना ज्या गोष्टीसाठी आम्ही तरसलो आहे ते माझ्या बाळांनी नाही तरसावं. बट असतं ना रे, तुम्ही कितीही करा, कितीही छान वागा, बट ॲट द एंड तुम्ही वाईट ते वाईटच आहे. तर ठीक आहे, मला जर कमवून वाईट बनायचं आहे तर बिना कमवताही मी वाईट बनेल. तर असो, मला त्याचं काही घेणं देणं नाही आहे. तर आम्ही इथे आलो होतो एका ठिकाणी रूम बघण्यासाठी, बिकॉज आम्ही करत आहोत शिफ्टिंग. आम्ही ऑलमोस्ट 50 किलोमीटर्स यानी की 50 किलोमीटर दूर शिफ्ट होत आहे. भलेही माझं माहेर जवळ आहे पण करमणार तर नाही माहेर जवळ असूनही. तर असो, इथे पाहिलं छोटंशी, मग आम्ही जाऊन रूम पाहून आलो आणि घरी आल्यानंतर म्हटलं आधी पसारा आवरायचं आहे, कारण की हे सगळं प्लॅनिंग ना ऑलमोस्ट 2 ते 3 दिवसातच आमचं झालं. आज डिसाईड केलं की भाई रूम खाली करणार आहे. दुसऱ्या दिवशी घर मालकाला सांगितलं की असं असं आहे, आणि तिसऱ्या दिवशी आम्ही जाऊन रूम चेक केले आणि चौथ्या दिवशी आम्ही खाली केलं. म्हणजे ऑलमोस्ट 4 to 5 डेजच आमचं हे सगळं वर्क होतं. त्यानंतर मग घरी गेल्यावर रूम पाहून आलो, थोडीशी एक आवडली आहे पण आता माहीत नाही करमतं का नाही. आणि इथे घरी आल्यानंतर म्हटलं की बिट्टू हा म्याव म्याव, आणि हा म्याव म्याव आलता. त्याला रोज आम्ही खाण्यासाठी हे करत होतो की नाही नको खाऊ, बिकॉज इथे ना घरमालक ओरडायचे की तुमची मांजरे पॉटी करते, हे करते ते करते. तर आज ना मी न घाबरता, कोणालाचीही भीती न वाटता मी माझ्या घराच्या समोर त्याला खायला दिलं. म्हटलं आणे दे जिसको आना आहे. तर असो, त्यानंतर म्हटलं की पटपट घराची सगळ्यांची साफसफाई करून घ्यावी, कारण की रूम शिफ्टिंग करताना ना आपल्याला खूप सारा पसारा काढून फेकून तर द्यावा लागतो, पण कुठे दुसरीकडे आपण जेव्हा राहायला जातो ना, तर जाताना ॲटलिस्ट मला असं वाटतं की माझ्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या क्लीनच मी घेऊन जाव्या. बिकॉज ह्याच्या आधी जेव्हा मी रूम शिफ्ट केली ती ना पहिल्यांदा माझ्या आयुष्यातली, याआधी तर माझी मम्माच करायची सगळ्या गोष्टी, मला काही करावंच नव्हतं लागत. पण जेव्हा लग्न झाल्यावर पहिल्यांदा मी रूम शिफ्ट केली त्यावेळेस मी पूर्ण भांडे वगैरे सगळं धुवूनच तिकडून आणलं होतं. म्हणजे इथे आले की पटकन आपल्याला लावायचं आणि सेटअप. तर अशाच प्रकारे मी सगळ्या गोष्टी भरून वगैरे ठेवल्या, कपडे वगैरे छान पोतात. तेवढ्यात हा माझा बिट्टू इकडून तिकडून चालूच होतं. त्याला तर काही कळतच नव्हतं की बाई करते काय तू. नंतर मशीन वगैरे लावली होती आणि ते सगळी भांडे जे आहे ना घासून घेत बसले होते. आता कामं नाही तर काय करणार, असं काही नाही आहे, कामं भरपूर असतात रूम चेंज करताना. आता म्हटलं तर मग कामं अर्ध्यावर टाकून आम्ही आलो मिस्टर DIYमध्ये. मिस्टर DIYमध्ये आम्हाला काही बेसिक्सच्या गोष्टी घ्यायच्या होत्या. ॲक्च्युली माझ्या चिमुताईची तब्येतही ठीक नव्हती. म्हटलं की थोडंसं बाहेर फिरून यावं, तिला फ्रेश वाटेल, आणि इवन मीही बरी नव्हतं. तर आमचे हे बघत होते की मिरर घ्यायची, पण मी म्हटलं नको, आपण ऑनलाईन ऑर्डर करू, थोडं स्वस्त भेटेल म्हणून. आणि इथे चिमुताईला बाकीच्या गोष्टी पाहून मात्र खूप छान वाटत होतं आणि खूप आनंद होत होता. तर मग मी तिला बाहेर काढलं, कारण की तिथे ना एक गोष्ट मात्र लिहिलेली होती की इफ वन्स ब्रोक कन्सिडर ॲज अ सोल्ड. म्हणजे जर हे तुटलं तुमच्या हातातनं म्हणजे ह्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. तर मग म्हटलं नाही चिमुताई, चला आपण बाहेर जाऊया. चिमुताईला बाहेर आणलं आणि आमचे थोडंफार ज्या जाळी वगैरे घ्यायच्या होत्या त्या घेऊन झाल्या. चिमुताईला आम्ही मस्तपैकी उसाचा रस पाजला, कारण की तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून. त्यानंतर घरी आल्यानंतर पटपट हा पसारा आवरायला घेतला. म्हटलं डबे वगैरे क्लीन करून घासून घ्यावे, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं चिकटपणा असला ना मला नाही आवडत, म्हणजे कोणालाच नाही आवडत सहसा. तर तोपर्यंत आमच्या ह्यांनी मला बेसनाचे लाडू आणले होते. बरं, कारण म्हणतात सकाळपासून काम करतेस ना, तर ठीक आहे आता तू बेसनचे लाडू खा. तर हे त्यांना माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस कळलं होतं की मला बेसनाचे लाडू खूप आवडतात, तर त्यांनी नक्की आठवणीने आणले. तर दुसऱ्या दिवशी आमचा अवतार असा होता सकाळी, आणि सगळं पॅकिंग वगैरे झालं होतं. ॲक्च्युली असा बोजा विस्तारा पूर्ण पॅक केला होता मी. पॅक केल्यानंतर आम्ही दोघी जाऊन बसलो खाली. सगळं घर आवरून झालं होतं, फक्त ते खाली सामान गाडीमध्ये मांडायचं होतं, पण माझ्यात बिलकुल कॅपॅसिटी नव्हती. तर मी म्हटलं मी माझ्या 2 लेकरांना घेऊन गाडीत जाऊन बसणार आहे, कारण की माझ्यात काहीच हिंमत नव्हती. इवन दो चक्कर वगैरे लिटरली येत होत्या, एवढ्या आजारी मी कधीच पडली नाही आहे. तर असू दे, आम्ही सगळेजण निघालो. दादी वगैरे TV वगैरे त्यांनी पकडला होता, आणि आवरून वगैरे आम्ही दुसरीकडे निघालो, म्हणजे ज्या घरात शिफ्ट होणार होतो तिकडे जाण्यासाठी. आम्हाला ऑलमोस्ट 3 वाजता, सकाळी 10 वाजता स्टार्ट केलं होतं आम्ही, आणि 3 वाजेपर्यंत आमचं फक्त
सामान लावणं चालू होतं. म्हटलं जाऊ दे. घरी पोचल्यावर सामान वगैरे ठेवलं तसंच घरामध्ये नवीन आणि गेलो डायरेक्ट दादाकडे, बिकॉज माझ्या भावाचा वाढदिवस होता. तर म्हटलं काहीतरी सेलिब्रेशन, आणि ते म्हटले की तुमचं जेवण तसं पण आम्ही आमच्याकडेच ठेवणार आहे, बिकॉज कारण की खूप थकला होतो एवढं सगळं हे करून, शिफ्टिंग करून. त्यानंतर सगळेजण इथे जमा झाले दादाचा बर्थडेसाठी. आम्ही मस्त जेवलो वगैरे आणि हा आमचा नवीन प्रसाद.